श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. कसे आहात मैत्रिणींनो? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल आणि स्वामीच्या सेवेमध्ये रममान असाल. तर आज स्वामी सेवेकरांचा एक दादा आहेत, त्या दादांचा मी तुम्हाला अनुभव सांगणार आहे. दादा पण स्वामी सेवेकरी आहेतच. स्वामींना प्रत्येकाच्या आयुष्यात काय ना काय लिहून ठेवलेलं आहे, हे स्वामींशिवाय कोणालाच माहिती नाही. म्हणून इतर विचार करत न बसता स्वामींच्या सेवेचा विचार करा. जेव्हा स्वामी आपल्याला हात धरतात तेव्हा अशक्य ही शक्य होते, यावर विश्वास ठेवा आणि पुढे व्हा. कितीही संकट आले तरी स्वामी माऊलीवर विश्वास डळमळ होऊ देऊ नका, कारण करता करविताही तेच व आपले तारणहारही तेच आहेत. संकट असले स्वामी माऊली आपल्या पाठीशी उभे असतात. सेवा जर निस्वार्थ असेल तर वेळोवेळी याची परिस्थिती आपल्याला येतेच. तर आज मी तुम्हाला एका दादाचा अनुभव सांगणार आहे. एक ताई आणि दादा होते. त्यांच्या लग्नाला 11 वर्ष पूर्ण झाले तरीही त्यांना मूलबाळ नव्हते. खूप दवाखाना केले, बुवाबाजी केले, पैसा खर्च केला, पण त्यांना कुठलाही गुण आला नाही. ताईंची मोठी बहीण म्हणजे त्या दादा आणि ताई आहेत ना, त्या ताईंच्या मोठ्या बहिणी व भाऊ 2 ते 3 वर्षापासून महाराजांच्या सेवेमध्ये होते. त्यांच्या आग्रहामुळे ताईंच्या बहिणींनी त्यांना दिंडोरीला नेले व परमपूज्य गुरुमाऊलींनी त्यांना सेवा दिली व महाराजांची सेवा केल्यानंतर 4 महिन्यातच अनुभव आला व त्या ताईंना दिवस राहिले व काल भैरव जयंतीच्या दिवशी त्या ताईंना गोजुर्वानी कन्यारत्न प्राप्त झाले व तिचे नाव त्यांनी वैष्णवी असे ठेवले. त्यामुळे त्यांच्या घरातील वातावरण महाराजांच्या कृपेने तेजोमय झाले. परमपूज्य गुरुमाऊली म्हणजे श्री स्वामी समर्थ आहेत असा त्यांना अनुभव आला. बघा मित्रांनो, स्वामी माऊली आपल्यावर किती कृपा आशीर्वाद करतात. स्वामी माऊली आपल्याला कुठलीही अशी गोष्ट नाही की ते आपल्याला देत नाहीत, पण ते देण्यासाठी आपण निस्वार्थपणे स्वामींचं नामस्मरण केले पाहिजे, निस्वार्थपणे स्वामींची सेवा केली पाहिजे. स्वामी माऊली इतकी जगाची माऊली आहे ना की आपण विचारही करू शकत नाही की माऊली आपल्याला काय देईल आणि काय नाही. स्वामी माऊलीला माहिती आहे आपल्यासाठी काय योग्य आहे. स्वामी माऊली आपल्याला तेच देतात जे आपल्यासाठी योग्य आहे. केलेली सेवा श्री स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हा अनुभव त्या दादांचा आहे. अशोक रामदास त्यांचं नाव आहे आणि ते दादा नाशिकचे आहेत. केलेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की